ह्याही तुमच्यासारख्याच दिसत आहेत. मन मानेल तसं वागणाऱ्या, दुसऱ्याची पर्वा न करणाऱ्या, बेदरकार, बेजबाबदार. बस. त्यांना विचारून आम्ही मीटिंग ठरवायला पाहिजे होती. इथं आमचं चुकलंय. काही बोलायचं ना ते आम्हाला बोला, त्यांना नका बोलू. शाबास. रणजितरावांपेक्षा एक पाऊल पुढचे निघालात तुम्ही. ते लग्नानंतर बायकोची बाजू घेत होते, तुम्ही आधीच. आई साहेब, अपर्णाला बोललेला आम्हाला चालणार नाही. आवाज खाली, आवाज खाली. आमच्या समोर आवाज नाही वाढवायचा. आमच्याशी वाद घालणारा तुम्ही. मुद्द्याशी मुद्द्यानं लढणं तुम्हाला कधी जमलं नाही, पुढेही जमणार नाही. चला या तुम्ही. कोण कुठली बेजबाबदार मुलगी, तिची वकिली करू नका आमच्या समोर. आई साहेब, शब्द सांभाळून. सुचित्रा, तुम्हाला आम्ही पुन्हा सांगतोय, आवाज वाढवू नका. हॅलो, काय गे वडशिंग्यावर आलीस तू? येडी बल्ला, तुझ्यामुळे झाला इथं गोंधळान कल्ला. ओ वहिनी साहेब, काय झालंय काय एवढं कुरकुरायला? काय झालंय? अशी कुठली महाराणी लागून गेलीस का? किती कोटींचं काम आणलं होतं तुझं? आई साहेबांनी भेटायला बोलवलं होतं ना, आज का नाही आली? कसं आहे वहिनी साहेब, आपण कुत्र्यासमोर हाडूक धरलं ना की तो गळ्यात चैन घालून घेतो. हाडूक दाखवणाऱ्याच्या तालावर नाचतो. पण एकदा हाडूक मिळालं का खेळच संपला. यात काही गंमत नाही ना. ही असली शिफारस करायची नाही बर का. शिफारस करणाऱ्यातली नाही मी वहिनी साहेब. आणि अजून एक, आमच्या होणाऱ्या सासूबाईंना हे कळलं पाहिजे का त्यांनी उठ म्हटलं की उठायला आणि बस म्हटलं की बसायला. मी काय संजीवनी ढाले पाटील नाही. आणि झालंच तर राजश्री ढाले पाटील पण नाही. मापात राहायचं. पुन्हा जर आम्हाला वहिनी साहेब, क्रोध शरीराला वाईट. मस्करी केली हो. जपा स्वतःला. मी पण ठेवते आता आणि माझी सहल एन्जॉय करते. क्या रणजितराव, काय म्हणते? तुमची माती, तुमची माणसं. चाललंय हळूहळू. हळूहळू चांगलंय. गुड गुड. दादासाहेब, आज अपर्णा आणि आईसाहेब भेटणार होते ना, त्याचं काय झालं? नाही म्हणजे मी जरा बाहेर होतो. मी सुजितला फोन लावला होता पण त्याचा फोन ऑफ आहे. तुम्ही घरीच होता ना? हो. मग काय म्हणाले आईसाहेब? चांगला प्रश्न आहे. पण आईसाहेब काही सांगण्यासाठी त्या अपर्णाबाई साहेब यायला तर हव्या होत्या. त्या आल्या नाही म्हणून आईसाहेब काय म्हणाल्या हे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. अपर्णा आली नाही पण का? हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारायला पाहिजे. असं वाटत नाही का तुम्हाला? विनाशकाले विपरीत बुद्धी. ते काही लोक असतात ना रणजितराव, ज्यांना सुख टोचत असतं. या त्यातल्याच दिसतंय आम्हाला.
आता बघा ना, दैवानं एवढं सगळं काही दिलंय, पण त्या कर्मानं स्वतःच घालवतील असं वाटतंय. नाही, मला काही कळलं नाही. मग फोन स्विच ऑन होण्याची वाट बघा सुजितरावांचा. तेच तुम्हाला जास्त चांगलं सांगू शकतील. बाकी आम्हाला पुन्हा पुन्हा हा विषय विचारू नका. बाबूजी बुद्धि दो, सन्मार्ग दिखाओ. संजू, हे काय ऐकतोय मी? काय? आई साहेबांनी अपर्णाला भेटायला बोलवलं होतं आणि ती आली नाही. हा, नाही आली. अगं पण का? तिने यायला हवं होतं. भांडणं झाली आहेत का की आई साहेबांनी नकार दिलाय? संजू तू. ओ, मी यायला काय केलेलं नाहीये बरं. तुम्ही मला ओरडल्यापासून मी त्यांच्या मॅटर मध्ये अजिबात लक्ष घातलेलं नाहीये. अगं मग सांग ना, काय झालंय? तुला माहित आहे की नाहीये? माहितीये मला. अगं मग सांग ना, मी विचारायची का वाट बघतीयस? तिला तिच्या शाळेतल्या पोरांना घेऊन कुठल्या तरी ग्रामपंचायतीच्या सहलीसाठी जायचं होतं म्हणे. मग मग काय? मग आता एक माणूस एका यायला 2 ठिकाणी असू शकतोय. अरे पण इथे यायचं हे माहित असून सुद्धा तिकडे गेली. हा, तिचं काय ते प्री डिसाइडेड होतं म्हणे. म्हणून दादासाहेब असं म्हणत होते. आईसाहेबही बऱ्याच चिडले असतील ना? हा, लय चिडले होते आईसाहेब. सुजित भाऊजींचा आणि त्यांचा झगडा पण झाला. वा, कमाल आहे संजू ही मुलगी. आवडली मला. म्हणजे बघ ना, कमिटमेंटला महत्व आहे तिच्याकडे. तिला इथे यायचं नव्हतं का? तर हो, याच दिवसाची वाट बघत होती, पण नाही, तिने कमिटमेंट जपली. संजू म्हणजे ती तिचं काम काम म्हणून नाही तर पॅशन म्हणून करते. यावरून एकच लक्षात येत आहे. काय? की सुजितची चॉईस करेक्ट आहे. ती अतिशय योग्य आहे त्याच्यासाठी. असं एका प्रसंगावरनं ठरवणार का तुम्ही तुमचं मत? संजू, आता तरी अपर्णाबद्दल मत बदल तुझं. अहो राणे सरकार, अहो डोळे उघडा, नीट बघा. ती खरंच सुजितसाठी योग्य आहे. हॅलो. हाय हॅलो सोडा, आणि आम्ही कुठे ओळखा? आपल्या लग्नासारख्या बिनमहत्वाच्या आणि तुच्च्या कामात तर नक्कीच नसशील. तुझ्या रात्रशाळेतल्या मुलांचं शिक्षण किंवा तुझ्या ओल्ड मामाची सेवा किंवा आमच्या आई साहेबांची जी पथसंस्था आहे ना, त्यातलं सोशल वर्क, अशा कुठल्या तरी मोठ्या कामात बिझी असशील ना तू. राग गेला नाही तुमचा? हे बघ, ह्याने तुला काही फरक पडत नाही हे माहितीये मला. तुला जे काय बोलायचं ना ते पटकन बोल. हे अशी कोडी बीड सोडवायच्या मूड मध्ये मी नाहीये. ठीक आहे ठीक आहे, चिडू नका बरं तुम्ही. मी एवढंच सांगायला फोन केला का मी इथे तुमच्या घराजवळ आहे. आप्पे, उगा टाइमपास नको करू. हा, मी इथं घराजवळच आहे आणि इथं आसपास तरी तुम्हाला दिसत नाहीयेस. अहो, ते तुमचं तात्पुरतं घर आहे किरायाचं. मी इथं तुमच्या खऱ्या खुऱ्या घराजवळ आहे.
ढाले पाटलांच्या वाड्याजवळ 2 मिनिटात घरात एंट्री होईल आता माझी. डोसक्यावर पडलेस का तू जरा? अगं तुला शहाणं समजत होतं की मी. तू तू कशाला येडपटपणा करतेस? आपल्या प्रेमासाठी. आणि हा येडपटपणा नाहीये बरं का बिलकुल. अप्पे प्लीज. काल माझ्यामुळे तुमचा हिरमोड झाला ना, तेव्हा माझं कालच ठरलं होतं का आज तुम्हाला सरप्राईज द्यायचं. असलं कसलं सरप्राईज आहे? अप्पे आई साहेब ऑलरेडी तुझ्यावर लई खवळल्यात. त्यांना तू असं न सांगता भेटायला. अगं अप्पे, त्यांच्या सख्या मुलाला जर त्यांना भेटायचं असेल ना तरी पण वेळ घ्यावी लागती. कळते तुला? बघ तू मागे फिर अप्पे, नाहीतर लई मोठा कोप होईल. मला नाही वाटत असं काही होईल. अगं अप्पे, तू इनोसंट आहेस की नाही? इनोसंट माणसाला सगळं सरळ सोपं वाटतं, पण तसं नसतं. इथं लई मोठा गुताडा आहे. आता काल त्यांनी मला एवढ्या प्रेमानं भेटायला बोलवलं, पण मला माझ्या कमिटमेंटमुळे यायला जमलं नाही ना. तेव्हा मी कालच ठरवलं होतं का आई साहेबांना भेटून सांगायचं की मी काल असं मुद्दाम केलं नव्हतं. आणि आई साहेब आहेत समजूतदार, घेतील त्या मला समजून. हा का? असं किती वेळ भेटलेस की तू आई साहेबांना? अप्पे मी तुला सांगतोय, प्लीज माग फिर. मी माझ्या सासूबाईंना भेटणार, तुम्ही मला अडवू नका. अगं तुला कळत कसं नाही अप्पे? आमच्या आई साहेब ज्वालामुखी आहेत, त्यांना नको खवळायला लावू. तू अशानं काय करणारस? तू तू थांब तिकडं, मी आलोच. येऊ नका, तुम्हाला शपथ आहे माझी. घातली का शपथ? तुमचं ना नेहमीचं अस्त्रच आहे ते. काय फ्री कंट्री आहे, ज्याला जसं वागायचंय तसं वागा. अहो रागावू नका ना, हे मी आपल्या प्रेमासाठीच करते. माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर, आणि त्या प्रेमासाठी मी काय वाटेल ते सहन करेन, अगदी आई साहेबांचा अपमान सुद्धा. बाय. अहो अयो, मी उठलेच नाही का काय? देवा, नाही, मी उठले होते सकाळी. मी व्यायाम केला, मी आंघोळ केली, मी 10 मिनिटं म्हणून 2 तास झोपली. होय, काय उपयोगाची नाही तू संजय. फोन कुठे गेला? यांचा मेसेज. मी बाहेर चाललोय, तू गाढ झोपली होतीस म्हणून तुला उठवलं नाही. कसं उठवतील? आपली आडगी बाई कशी सतड झोपली म्हणल्यावर. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज? अरे देवा, सरप्राईज म्हणलं कीच भीती वाटते आता. कोण आहे? आम्हीच होत आई साहेब. एक बोलायचं होतं. बोलायसाठी चालात तुम्ही? बोला. हा, काय झालंय? हा, आम्हाला आणि आमच्या यांना या घराची खूप काळजी लागून राहिली हो. राजश्री, बिनकामाचा फापट पसारा नको, मुद्द्याचं तेवढं बोला. आम्ही कामात आहोत. ठीक आहे आई साहेब, काल जे झालं ना ते अजिबात चांगलं झालं नाही. कशाबद्दल? सुजित भाऊजींच्या अपहरणाबद्दल. अशा कोणाला आम्ही ओळखत नाही. हाय का आता? हो आई साहेब, अशी ओळख विसरून कशी चालेल?
हो घरचं रक्त आहे हो, असं वागून नाही चालायचं. खरं का हे सांगायला आला तर तुम्ही? नाही आईसाहेब, अहो त्या अपर्णाचा राग सोडा आता. खरंच तिला काहीतरी काम असेल हो, म्हणून नसेल आली ती. तुम्ही ना परत तिला फोन करून बोलवून घ्या, फक्त आपल्या सुजित भाऊजींसाठी. फक्त सुजित भाऊजींसाठी. नाहीतर एक काम करायचं का, आम्ही तिला फोन करून बोलवून घेतो, घरातली मोठी सून म्हणून. काय झालंय? हा काय ताप बीप आलाय काय? नाही काय झालं? नाही नाही, कधी ताप डोक्यात चढतो आणि माणूस बरळायला लागतो, म्हणून खात्री करून घेतली. स्वतःचा सोडून घरातल्यांचा कधी विचार केला नाही तुम्ही? बाहेरच्या लोकांचा कधीपासून विचार करायला लागलात तुम्ही? असं काय करते आईसाहेब? सुजित भाऊजी आणि अपर्णा आपल्या घरातलेच आहेत. बाहेरचे आहेत ते. बास झालं त्यांची वकिली करणं. आणि आम्ही काय करायचंय कसं करायचंय हे आम्ही ठरवतो आणि पुढेही आम्हीच ठरवणार. अहो आईसाहेब, आम्ही सांगितलं या. आम्ही कामात आहोत, काम संपल्यावर आमची मीटिंग आहे. या तुम्ही. संजीवनी रणजित ढाले पाटील नाही, तुझा नाकवड टिचून ढाले पाटलांची सून झाले ना, तर अपर्णा मोरे नाव नाही सांग. मी पण बघते ना कशी तू माझ्या वाटेत आडवी येते ते. हॅलो मॅडम, हाऊ डू यू डू? तू? हो मीच. जमल्या का मिरच्या? आता तुला जळीस्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे मीच दिसणार. काय ग, काल मी आले नाही तर तुला असं वाटलं असेल ना का मी कायमचीच गुल झाले? पण अपर्णा अशी एवढ्या सहजी हार मानत नसते. मी आले होते, आली आहे आणि येतच आणि एक दिवस कायमच्या या घरात येणार. आडव दम असेल तर. तू काय कालव्याचं पाणी आहे तुला अडवायला? हा, तुझ्यासारख्या माणसांना ना सोडून द्यायला पाहिजे. आणि तसं पण दारावर आलेल्या पांथस्थाला पाणी द्यायचे संस्कार आहेत ढाले पाटलांचे. पांथस्थ पाहुणा, अगं मी होणारी सून आहे ढाले पाटलांची. जा, काही कुटका बिटका असेल तर आण आणि ओळून टाक. शुभ असते असं येणाऱ्या सुनेला ओवाळलेलं. सुनेसाठी आणि घरासाठी. सून आणि तू? हो, डाऊट ठेवूच नको. तयारी करायला घे जा. बोलणी करायला आले आज. काय चाललंय?
तुम्ही इथे कशासाठी आलात? आईसाहेब काल तुम्ही मला भेटायला बोलवलं होतं, पण खरंच माझी कमिटमेंट होती त्यामुळे नाही जमलं मला यायला, म्हणून मी आज आले. आणि कालसाठी खरंच खूप मनापासून सॉरी आईसाहेब. सॉरी व्हॉट फॉर? असतात, प्रत्येकाच्या प्रायोरिटीज असतात. तुमच्या प्रायोरिटीमध्ये आम्ही बसत नाही हे तुम्ही काल दाखवून दिलेत. आईसाहेब तुम्ही गैरसमज करून घेताय प्लीज. आमचा वेळ आम्ही जपून वापरतो. काल तुमच्याकडे वेळ नव्हता, आज आमच्याकडे नाही आणि पुढेही नसणार आहे. या तुम्ही. अपर्णा, तू अपर्णा आहे होय? अगं मी ओळखते की तुला. आठवतंय का मी पुस्तकं पाडली होती तुझी?